सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जयजयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जयजयवंती यांच्या निवासस्थानी जात भाऊबीज साजरी केली। ठाकरे बंधूंची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर। आदित्य ठाकरे तेजस ठाकरेंकडून बहीण उर्वशी सोबत भाऊबीज। आज फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत। बाळासाहेबही आज फडणवीसांना आशीर्वाद देत असतील। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। भाजप विरोधात नाही तर विकृती विरोधात बोललो। कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार। रवींद्र धंगेकर ठाम। नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही, धंगेकरांचं वक्तव्य। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा। विकृती विरोधात आवाज उठवलाच पाहिजे। विकृती विरोधात बोलण्याचा सर्वांना अधिकार, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवला। शिवसेनेच्या फोटोच्या जागी धंगेकरांनी ट्विटरला सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट असा फोटो अपडेट केला। 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं। व्यावसायिक निलेश नवलखांच्या व्हिडिओबाबत मोहोळ यांचं स्पष्टीकरण। शहराची राजकीय संस्कृती एका माणसामुळे वाट लागते। मोहोळांचा रवींद्र धंगेकरांवर निशाणा। जैन समाज आणि माझं खूप चांगलं नातं। जैन समाजासोबत माझी चर्चा सुरू आहे। येत्या 1-2 दिवसात आमची भेट होणार। काय मार्ग काढता येईल यावर चर्चा करणार। मुरलीधर मोहोळांची माहिती। एकनाथ शिंदे धंगेकरांची हकालपट्टी करतील असं वाटत नाही। कठीण काळात 100% धंगेकरांसोबत असल्याचा मेसेज त्यांनी केलाय। वसंतची प्रतिक्रिया। धंगेकरांना पुणेकर म्हणून माझा पाठिंबा। व्यावसायिक निलेश नवलखा यांचं वक्तव्य। सोशल मीडियावरून मला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या येत आहेत। निलेश नवलखा यांचे मुरलीधर मोहोळांवर आरोप। रवींद्र धंगेकर हा मोहरा। धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत। भाजपातील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय, संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्रीतच वाद सुरू। संजय राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार। गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस धनंजय मुंडेच या करुणा मुंडेंच्या विधानावर प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट। 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। MMR रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे लढणार, काही ठिकाणी युतीत लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती। पाचोऱ्यात शिवसेनेनंतर गिरीश महाजनांकडूनही स्वबळाचे संकेत। जळगावमध्ये महायुती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू, मात्र टोकाची भूमिका घेतल्यास काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय घेतला जाईल, महाजनांचं वक्तव्य। महायुती धर्म पाळायचा असेल तर एकमेकांना 2 पावलं मागे यायला हवं। भरत गोगावलेंकडूनही आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा। मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा, तीच भावना भाई जगतापांनी बोलून दाखवली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मुंबई पालिकेच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, नेत्यांनी आपली भूमिका मांडली। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर भाई जगताप यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडल्याचंही वर्षा गायकवाडांचं स्पष्टीकरण। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावं। काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेणं गरजेचं। राहुल गांधी, चेन्नीथला खरगेंशी आम्ही बोलू। काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर राऊतांची प्रतिक्रिया। मंत्री प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची भेट घेतली। दिवाळीच्या सदिच्छा भेट घेतली। दरवर्षी भेटतो, याही वर्षी भेटलो, सरनाईकांची प्रतिक्रिया। सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये यासाठी समाजवादी पक्षाची भूमिका, पण काँग्रेसनं कायम आम्हाला शेवटच्या क्षणी मूर्ख बनवलं, अबू आझमी यांचं वक्तव्य। समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करून भाजपला मदत करू इच्छितो। समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करण्यात सफल होणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांना शिंदे आणि दादांचा पक्ष फोडायचा आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर अलीकडच्या काळात भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी घडामोडी घडण्याची शक्यता, राऊतांचा मोठा दावा।
शक्तीपीठ महामार्गात बदल होण्याची शक्यता, सोलापूर सांगली कोल्हापूरच्या मार्गात बदल अपेक्षित। निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट, गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी। धाराशिवमध्ये आगामी निवडणुकांसाठी मनसेसह मवियाची मोर्चे बांधणी सुरू, आमदार प्रवीण स्वामींनी मनसेसह मवियाच्या घटक पक्षांची बैठक घेतली। धाराशिवमध्ये मनसे आणि मवियाचा एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती। भंडाराच्या बेला परिसरात 150हून अधिक तरुणांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश। रत्नागिरीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय डावपेचांना सुरुवात, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हालचालींना वेग, भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही गुप्त बैठकांचं आयोजन। नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीत महायुती एकत्र दिसणार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीसोबत लढण्याची तयारी केली आहे। जिल्ह्यात महायुती झाल्यास इतर पक्षांना फायदा होणार नाही, चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। गोंदिया नगर परिषद निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू, नगर परिषदेचं अध्यक्षपद यंदा ओबीसींच्या कोट्यात गेल्यानं युती आघाडीमध्ये चर्चा सुरू। आशिष शेलारांनी रुग्णसेविका, अंगणवाडी सेविका आणि सफाई महिला कर्मचाऱ्यांसोबत भाऊबीज साजरी केली, यावेळी मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी उपस्थित होत्या। चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची एकत्र भाऊबीज साजरी, चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळून साजरी केली भाऊबीज। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बहीण दुर्गा तांबेंच्या निवासस्थानी जात भाऊबीज, तर जयश्री थोरात यांच्याकडून सत्यजित तांबेंचं औक्षण करत भाऊबीज साजरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या घरी भाऊबीज साजरी, सर्व भाऊ आणि संपूर्ण कुटुंबांसोबत भाऊबीज साजरी। सांगलीच्या मरळनाथापूर गावात एक सदाभाऊ खोत यांची भाऊबीज साजरी, बहीण रुपाली खोत यांनी सदाभाऊ खोत यांना ओवाळलं। संभाजीनगरचे राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्या घरीही भाऊबीजचा सण साजरा, भागवत कराड यांच्या 2 बहिणींनी भागवत कराड यांचं औक्षण करून भाऊबीज साजरी केली। जालन्यात 25 तारखेला बंजारा समाजाचं जेलभरो आंदोलन, उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची माहिती, बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची ही मागणी। दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद, कोल्हापुरी चप्पल घालून आल्यानं अपमान केल्याचा तरुणीचा आरोप, एका कंपनीच्या संस्थापक तरुणीकडून व्हिडिओ शेअर। दिल्लीच्या रोहिणी परिसरात गँगस्टर रंजन पाठकचा एन्काउंटर, बिहारमधील 4 गँगस्टरचा दिल्ली पोलिसांकडून एन्काउंटर, दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांची संयुक्त कारवाई। ऐन दिवाळीत मुंबईत नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा, सायन प्रतीक्षानगर, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, भांडूप, विक्रोळीसह अनेक भागात कमी दाबानं पाणी आणि अपुरा पाणी पुरवठा सुरू। मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कचऱ्याचं साम्राज्य, पालिका कर्मचाऱ्यांकडून पार्कवर स्वच्छता मोहीम, पार्कातील संपूर्ण फटाक्यांचा कचरा स्वच्छ करायला 2 दिवस लागणार असल्याची माहिती। दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्याची दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरली, प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवा अत्यंत विषारी कॅटेगरीत, हवेचा इंडेक्स 400 पेक्षा पुढे गेला। पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षापेक्षा कमी प्रदूषण, मागील वर्षात हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती, दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणात काही प्रमाणात दिलासा मिळालाय। नागपुरात फटाक्यांमुळे 2 चिमुकल्यांसह 31 जण भाजल्याची घटना, शासकीय रुग्णालयात 31 जणांवर उपचार सुरू। नागपूरमधील हवेची गुणवत्ता खालावली, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हवेची गुणवत्ता निर्देशकाने 204चा टप्पा गाठला, नागपूरच्या महाल परिसरात हवा सर्वाधिक दूषित असल्याचा अहवाल समोर। साताराच्या नायगावमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, एक पणती सावित्रीबाई चरणी असा सामाजिक संदेश घेऊन दीपोत्सव साजरा, शिवकालीन चित्रांचं आणि नाण्यांचं प्रदर्शन। बीडच्या केस तालुक्यातील तुकोबाराय पावनधाम संस्थांमध्ये दीपोत्सव, बळीराजाप्रती कृतज्ञता म्हणून दीपोत्सव साजरा, 25,000 दिव्यांच्या प्रकाशानं परिसर उजळला।
पुण्यातील एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ, 3 दिवसात 2.5 लाख नागरिकांचा एसटीतून प्रवास, पुणे एसटी विभागाला 6 कोटींचा महसूल प्राप्त. भाऊबीजमुळे लालपरीला चांगले दिवस, नागपूरमध्ये भाऊबीजेसाठी जाणाऱ्या महिलांची बस स्थानकावर गर्दी, भाऊबीजेमुळे अनेक मार्गावरच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या. पुणे शहरभर डोअर टू गेट कचरा संकलन राबवता येईल का, याचा महापालिकेकडून गंभीरपणे विचार सुरू. महिनाभर प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या पद्धतीनं स्वच्छतेत चांगला फरक. वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव साजरा, कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती. पुण्याच्या पालेगावामधील प्रतीक सपकाळ या तरुणानं खांदेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारले. किल्ला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गात कुणकेश्वर मंदिरात 23,000 पणत्या लावून दीपोत्सव साजरा, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मनमाडच्या बाल कलाकाराकडून किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारून दिवाळी साजरी, किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. परळीत श्री श्रुतदेव आराधना अंतर्गत जिव्हेश्वर ग्रुपच्या वतीनं विश्वशांतीसाठी सामूहिक जपचं आयोजन, दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर जप संपन्न. साताराच्या माण तालुक्यातील पुकळेवाडीतील दिवाळीनिमित्त नारळाचं तोरण शिवण्याची परंपरा, मंदिराभोवती मेंढ्या पळवत नारळाचं तोरण शिवण्याची परंपरा मोठ्या उत्साहात संपन्न. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये दिवाळीनिमित्त चिखलगुट्टा शर्यतीचं आयोजन, शर्यती थरार पाहण्यासाठी गडहिंग्लज आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांची चरीच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी. नाशिकमध्ये हवामानातील बदलांमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले, ऑक्टोबर हीट आणि वातावरणीय बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. लातूरमध्ये मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, फ्रेशर्स पार्टी दरम्यान नाचताना धक्का लागल्यानं विद्यार्थ्याला मारहाण, 6 जणांना अटक. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 दुकानांमध्ये चोरी, चोरट्यांची 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती, रिसोड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावातील साई ज्वेलर्स दुकानातून बंगाली कारागीर 30 तोळं सोनं घेऊन लंपास, उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून आरोपीला अटक, आरोपीकडून 11,90,000 रुपयांची सोन्याची लगड. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 19 किलो गांजा जप्त केलेल्या गांजाची किंमत 20 कोटी असल्याची माहिती, या प्रकरणी एकूण 3 आरोपींना अटक. चंद्रपूर जिल्ह्यातील 93,895 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, जिल्ह्यासाठी 69 कोटी 46,86 हजारांचा निधी मंजूर, ही भरपाई 2 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं धानपीक जमीनदोस्त, तत्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी, जिल्ह्यातील 8ही तालुके नुकसानग्रस्त घोषित. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रबी हंगामाची पेरणी रखडली, सरकार केव्हा मदत देणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. वाशिममध्ये यंदा पारंपरिक पिकांसोबतच चिया या नव्या पिकाची मोठ्या प्रमाणात, रबी हंगामात 5,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी होण्याची शक्यता, कृषी विभागाची माहिती. अमरावती जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका, अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला. जळगावात मुसळधार पावसामुळे शिवतीर्थ मैदानावरील फटाके विक्रेत्यांचं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे 10 ते 12 फटाक्यांच्या दुकानाचे पत्रे उडाले, फटाके भिजून विक्रेत्यांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा संत्रा बागेला फटका, उत्पन्नाची शाश्वती नसल्यानं रिसोड तालुक्यातील नेतस्या इथल्या शेतकऱ्यांना संत्रा बागेवर बुलडोझर फिरवला. बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी गजानन डुकरेंचं चटणी भाकरी खाऊन निषेध आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचं निषेध आंदोलन, अद्याप अतिवृष्टीची मदत न मिळाल्यानं शेतकऱ्याकडून सरकारचा निषेध. परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावर खड्ड्यात दिवे लावून प्रशासनाचा निषेध, खड्ड्यांजवळ रांगोळी काढून फुलं टाकून अनोख्या पद्धतीनं आंदोलन.
धाराशिवच्या ढोकी परिसरात गुळ पावडर कारखानदाराविरोधात शेतकरी आक्रमक। उसाला FRP नुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीतील आंबा बागायतदारांची पीक विमा योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात। परताव्याच्या रूपात 100 कोटींहून अधिकची रक्कम कोकणातल्या बागायतदारांना मिळणार। कोकणातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। साताऱ्यातील कराडमधील बंदेकरवाडीमधील गव्यांकडून शेतीचं नुकसान। गव्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। बीडच्या जदीद जवळा गावातील शेतकरी शिंदेंच्या शेतातील 2 एकर ऊस जळून खाक। शेतातील ठिबक सिंचनही जळालं। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टात आव्हान। उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात याचिका दाखल। याचिकेत अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार। जालनाच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार। लाचखोरी प्रकरणात आयुक्त संतोष खांडेकर न्यायालयीन कोठडीत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यात आलाय। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठीचं भूमिपुत्रांचं आंदोलन नवीन टप्प्यात। कल्याणच्या तिसगाव परिसरात लोकनेते दिबा पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ असं मार्गदर्शक फलक लागले। पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज। दिवाळीनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्राचा आराखडा तयार। सिंधुदुर्गच्या कणकवली मालवण आचरा मार्गावर खड्डे। मार्गावर काँक्रिटीकरणाचं काम संथ गतीने सुरू। मार्गावरील 1 लेन वाहतुकीला बंद। वाहनधारकांचे हाल। कुऱ्हा ते मलकापूर रस्त्याची दुरवस्था। जळगावमधील कुऱ्हा ते मलकापूर रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाख तर जखमींना 2.5 लाखांपर्यंत भरपाई। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। तर भरपाईसाठी रक्कम दोषी अधिकारी अभियंत्याच्या पगारातून वसूल करा असेही आदेश। जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट। मोकाट कुत्रे वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। परदेशी विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पसंती। पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ। 59 देशांतील 270 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलाय। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।